माझं नाव सुधीर आहे। मी नाशिकच्या छोट्याशा गावाचा रहिवासी आहे। व्यवसायाने मी ट्रक ड्रायव्हर आहे आणि गेल्या 15 वर्षापासून या व्यवसायात आहे। देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात मी प्रवास केला आहे, पण आज मी तुमच्याशी जी घटना शेअर करणार आहे ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयावह आणि धक्कादायक घटना आहे। त्या घटनेला आता अनेक वर्ष लोटले आहेत, पण आजही जेव्हा मी त्या रात्रीच्या आठवणींना उजाळा देतो तेव्हा माझ्या अंगावर शहारा येतो। पण आता तुमचा वेळ वाया घालवत नाही, थेट त्या भीषण रात्रीच्या घटनेवर येतो। त्या प्रवासाची सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झाली होती। थंडी इतकी होती की श्वास देखील घोटल्यासारखा वाटत होता। मी त्यावेळी नागपूरमध्ये होतो। एका सिमेंट फॅक्टरीतून माल भरला होता, जो कोलकात्याच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचवायचा होता। माझ्यासोबत एक नवीन साथी होता, आशिष। वयाने साधारणपणे 22 ते 23 वर्षाचा, उत्साहाने भरलेला एक तरुण। नुकतीच नोकरी लागली होती आणि हा त्याचा पहिलाच मोठा प्रवास होता। त्या दिवशी सकाळचे 7:30 वाजले होते। 10च्या सुमारास आम्ही नागपूरहून ट्रक रवाना केला। वातावरणात धुकं होतं, पण सूर्यकिरण हळूहळू त्या गोठलेल्या हवेला भेदत पुढे येत होतं। ट्रकमधला माल व्यवस्थित बांधलेला होता, सगळी कागदपत्र पूर्ण होती आणि आमचं उद्दिष्ट होतं की दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आम्ही झारखंडच्या सीमेपर्यंत पोहोचावं। मी आशिषला आधीच समजावलं होतं, बघ, ही मजेची सफर नाही। रस्ता खूप लांब आहे आणि मध्येच काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था फारच खराब आहे। झोपेला मारून टाकावं लागेल। कुठे काही विचित्र वाटलं तर लगेच सांग। तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे सुधीर भाऊ, मी तयार आहे। दिवसाचा प्रवास अगदी सामान्य होता। नागपूर सोडल्यानंतर आम्ही भंडारा मग गोंदियाच्या दिशेने पुढे निघालो। रस्ते मोकळे होते, ट्रॅफिक कमी होतं। मध्ये मध्ये आम्ही शेतांमधून, छोट्या गावातून आणि अशा भागातून गेलो जिथे बऱ्याच वेळा मोबाईल नेटवर्कही गायब होत होतं। ट्रकमध्ये रेडिओ सुरू होता आणि आशिष अधूनमधून सिगारेट पीत होता। दुपारी साधारण 3च्या सुमारास आम्ही जंगल भागात प्रवेश केला, जो गडचिरोलीच्या आसपास होता। इथले रस्ते अरुंद होते आणि दोन्ही बाजूंना उंच उंच झाडी होती, जणू काही आकाशालाच भिडली होती। रस्ता शांत होता, इतका शांत की ट्रकची घरघर कानांवर ठिणग्यासारखी जाणवत होती। संध्याकाळचे 7 वाजत आले होते। आम्ही आता छत्तीसगडच्या सीमेपर्यंत पोहोचलो होतो। सूर्य मावळला होता आणि धुके आता हळूहळू अधिकच दाट होत चाललं होतं। मी ट्रकच्या हेडलाईट्स ऑन केल्या आणि स्पीड थोडा कमी केला। समोरून एक ट्रक येताना दिसला। त्याच्या हेडलाईटच्या चमकदार उजेडाने आमच्या डोळ्यांना क्षणभर त्रास झाला, पण जसजसा तो जवळ आला तसतसा तो ट्रक डावीकडे सावकाश थांबला। मी ब्रेक दाबले। काय झालं भाऊ? आशिषने विचारलं। तो ट्रक थांबला आहे, कदाचित काही बोलायचं असेल त्या ट्रक ड्रायव्हरला, मी म्हणालो। मी ट्रकमधून खाली उतरलो। समोरून येणाऱ्या ट्रकचा थोडासा रंग उडालेला दिसत होता, पण त्याची नंबर प्लेट स्पष्ट झळकत होती। त्या ट्रकच्या खिडकीतून एका माणसाने आपलं डोकं बाहेर काढलं। वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असावं। कपाळावर गमछा बांधलेला होता। जाळजूळ मिशा आणि खोल गेलेल्या डोळ्यांचा तो माणूस म्हणाला, कुठं चालला आहेस भाऊ? कोलकात्याला चाललोय, सिमेंट घेऊन, मी उत्तर दिलं। तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, आता पुढं साधारण 5 किलोमीटरवर भारी ट्रॅफिक आहे, रात्रभर अडकून पडशील। मी भुवया उंचावल्या। काय सांगताय, खरंच का? हो, खरंच सांगतो। 2 दिवस झाले गाड्या हल्ल्याच नाहीत, पण एक मार्ग आहे, तुला हवा असेल तर सांगतो। मी स्वतः तोच रस्ता वापरतो। जंगलातून एक शॉर्टकट निघतो, थेट बिजापूर जवळच्या लिंक रोडवर पोहोचशील। वेळही वाचेल आणि ट्रॅफिकही टळेल। आता आशिषही ट्रकमधून खाली उतरला होता। तो म्हणाला, जर रस्ता छोटा आहे तर एकदा ट्राय करूया ना? मी त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाहिलं, तो अजूनही शांत होता। तू स्वतः तिकडून आलास का? मी विचारलं। हो, मी दरवेळी तिथूनच जातो। 10 वर्ष झाली मी ह्याच रस्त्याचा पक्का ड्रायव्हर आहे। मी आशिषकडे पाहिलं।
तो मान हलवत होता. काही सेकंद विचार केला आणि मग मी निर्णय घेतला. ठीक आहे, तू पुढे जा, आम्ही तुझ्या मागून येतो. तो हसला आणि म्हणाला, नाही भाऊ, माझा ट्रक रिकामा आहे, मी इथंच थांबतो. पण तू इथून उजवीकडे वळ. साधारण 4 किलोमीटरवर एक कच्चा रस्ता लागेल, तिथूनच शॉर्टकट सुरू होतो. आम्ही ट्रक पुढे घेतला. थोड्याच अंतरावर एक वळण आलं आणि मी ट्रक उजवीकडे वळवला. हळूहळू गाव मागे राहू लागलं. आता आम्ही एका ओसाड रस्त्यावर होतो. आजूबाजूला फक्त झाडं, विजेचे खांबही नव्हते. मोबाईलमध्ये नेटवर्क हळूहळू नाहीसं होऊ लागलं. नो सर्व्हिस दाखवत होतं. सुधीर भाऊ, आपण योग्य निर्णय घेतलाय ना? आशिषने विचारलं. मी हळूच उत्तर दिलं, माहीत नाही, आता फक्त आशाच आहे. साधारण अर्धा तास झाला होता. आम्ही त्या सुनसान जंगलाच्या रस्त्यावर जात होतो. अचानक समोर एक फाटा दिसला. एक रस्ता सरळ जात होता. तो पक्का वाटत होता, पण वळणाचा. दुसरा रस्ता कच्चा आणि मातीचा होता. त्या ठिकाणी एक म्हातारा उभा होता, धोती कुर्ता घातलेला, हातात काठी घेतलेली. मी ट्रक हळू केला आणि खिडकीतून डोकावून विचारलं, बाबा, कोलकात्याला जाणारा रस्ता कुठून जातो? त्या म्हाताऱ्याने काही न बोलता आपल्या काठीने कच्च्या रस्त्याच्या दिशेने इशारा केला. इकडे? मी पुन्हा विचारलं. त्याने हळूच मान हलवली, काही बोलला नाही. ठीक आहे बाबा, धन्यवाद. असं म्हणत मी ट्रक त्या कच्च्या रस्त्याच्या दिशेने वळवला. आशिषने हळूच विचारलं, तुम्हाला खात्री आहे की हाच रस्ता योग्य आहे? मी एक खोल श्वास घेतला. म्हातारे लोक खोटं बोलत नाहीत रे, पण मला कुठं माहीत होतं की आजची रात्र त्या म्हाताऱ्याचा चेहराही फसवणूक करेल. जेव्हा मी ट्रक त्या म्हाताऱ्याने दाखवलेल्या रस्त्यावर वळवला तेव्हा माझ्या डोळ्यात थोडीशी शंका नक्कीच होती, पण मनात आशाही होती की कदाचित हा शॉर्टकट आम्हाला लवकर आमच्या ठिकाणी पोहोचवेल. आशिष माझ्या शेजारी बसलेला होता, पण आता तो खूपच शांत झाला होता. नाहीतर तो काही वेळाने काहीतरी बोलत असायचा, पण आता तो बाहेर बघत काहीतरी विचारत असल्यासारखा वाटत होता. रस्ता हळूहळू खळबळीत होत चालला होता. सुरुवातीला फक्त थोडी माती आणि छोटे दगड होते, पण आता ट्रक असा हालत होता जसा एखाद्या फुटक्या पायवाटेवर चालत असावा. ट्रकचे टायर खालील चिखलाला फाडत पुढे जात होते आणि ट्रकमध्ये आता सौम्य कंपन जाणवू लागलं होतं. सुधीर भाऊ, जर हाच रस्ता आहे तर तो नीट का नाही बनवला? आशिषच्या आवाजात थोडा भीतीचा सूर होता. मी म्हणालो, शॉर्टकट फार कमी लोक वापरतात आणि जंगलातले रस्ते असेच असतात. पण खरं सांगायचं तर मला देखील आता हळूहळू काहीतरी विचित्र वाटायला लागलं होतं. रस्त्यात कुठलीही दुसरी गाडी नव्हती, ना कुठलाच माणूस, ना कुठलाच आवाज, फक्त ट्रकच्या टायरांची आणि इंजिनची घरघर. आणि जवळपास 15 ते 20 मिनिट त्या रस्त्यावर गेल्यानंतर एक वळण आलं, जिथं रस्त्याला थोडासा चढ होता आणि दोन्ही बाजूंनी झाडांची दाट रांग होती. त्या झाडांच्या वर धुके असे लपटलेले होते, जणू कोणी पांढरी चादर टाकली असावी. मी हेडलाईट्स हाय बीमवर टाकल्या, पण धुक्यामुळे प्रकाश पुढे जातच नव्हता. तो उजेड जणू एखाद्या अदृश्य भिंतीवर आदळून परत येत होता. थोडं अंतर गेल्यावर अचानक ट्रकची स्पीड आपोआप कमी होऊ लागली. मी ॲक्सेलरेट केलं, पण ट्रक जणू ओढतच चालला होता. काय झालं भाऊ? आशिषनं विचारलं. माहीत नाही, ट्रक आपोआप जड वाटायला लागलाय, जसं काही कोणी मागून पकडून थांबवतंय. थांब, मी उतरून बघतो. असं म्हणत आशिष पटकन ट्रकचा दरवाजा उघडून खाली उतरला. मी ट्रक थांबवला आणि इमर्जन्सी ब्रेक लावला. काही सेकंदात आशिष परत आला. त्याच्या हातात टॉर्च होती. टायरमध्ये पंक्चर नाही, पण माती खूप चिकट आहे. वाटतं ट्रक खाली रुतत चाललाय. मीही खाली उतरलो आणि जेव्हा मी जमिनीकडे पाहिलं तेव्हा खरंच टायर थोडे खोलवर रुतलेले होते. माती काळी व ओलसर होती आणि तिचा रंग काहीसा विचित्र वाटत होता. अचानक असं वाटलं की मागून काहीतरी आवाज आला. आम्ही दोघांनी वळून पाहिलं, पण तिथं काहीच नव्हतं. मग दुसऱ्या बाजूने हळूच एक सळसळ ऐकू आली, जसं कोणीतरी झुळपांना
कोणी हाताने हलवून गेलं असावं. आशिष माझ्याकडे झुकून म्हणाला, इथे कोणी आहे का सुधीर भाऊ? मी लगेच म्हणालो, टॉर्च बंद कर आणि गप्प बस. चल ट्रकमध्ये परत जाऊ. आम्ही दोघं पटकन ट्रकमध्ये परत आलो. मी ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. आधी चाबी फिरवली, एक झटका लागला आणि मग शांतता. पुन्हा एकदा चाबी फिरवली, पण ट्रक सुरू झाला नाही. तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि तेव्हा जोरात एक आवाज ट्रकच्या वरून आला, जसं कोणीतरी वरून दगड फेकला असावा. आशिष दचकला, सुधीर भाऊ वर कोणीतरी आहे. मी म्हणालो, शक्यतो झाडावरून काही पडलं असावं. मी पाहतो. मी खिडकीबाहेर डोकं काढलं आणि वर पाहिलं, पण तिथं फक्त झाडांच्या शाखा होत्या, स्थिर, अजिबात न हलणाऱ्या. ट्रकच्या बाहेर जाऊ नकोस, मी कठोर आवाजात सांगितलं. आता भीतीने मनावर कब्जा करायला सुरुवात केली होती. मी एकदा अजून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी इंजिनने आवाज केला आणि ट्रक सुरू झाला. मी वेळ न घालवता गिअर बदलला आणि ट्रक हळूहळू पुढे सरकायला लागला. आम्ही दोघंही गप्प होतो. ट्रकमध्ये ना रेडिओ सुरू होता ना कुठलीही चर्चा, फक्त इंजिनचा आवाज आणि बाहेरचं भयान शांत वातावरण. आम्ही काही किलोमीटर पुढे गेलो आणि अचानक एका ठिकाणी पोहोचलो, जिथं समोर एक अतिशय जुना आणि तुटलेला फलक होता. त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं, पण धुके आणि धुळीमुळे काहीच वाचता येत नव्हतं. मी ट्रक थांबवला. खाली उतरून बोर्ड वाचण्याची हिंमत झाली नाही. आशिष हळू आवाजात म्हणाला, मला हे काहीतरी अयोग्य वाटतंय. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता स्पष्टपणे भीती दिसत होती. आपल्याला तोच रस्ता घ्यायला हवा होता जो आपल्याला माहीत होता. जेव्हा माणूस रस्ता बदलतो तेव्हा तो अडचणीत फसतो. मी स्वतःशी बोललो, आता काय करणार आपण? आशिषनं विचारलं. मी म्हणालो, थोडं पुढे तर जाऊ. जर असंच काहीतरी चालू राहिलं तर आपण परत वळू. पण मला माहीत होतं, काही रस्ते असे असतात जिथून परतीचा काही मार्गच नसतो. जसा ट्रक त्या तुटक्या फलकाच्या पुढे गेला तसतसं माझ्या आत एक विचित्र बेचैनी वाढू लागली. का कोण जाणे, पण असं वाटत होतं की या जंगलात काहीतरी थांबलेलं आहे. जसा काळ इथं स्थिर झाला आहे किंवा उलट चालतोय. झाडांची उंची आता अधिकच भयावह वाटू लागली होती. त्याच्या फांद्या इतक्या दाट होत्या की वरचं आकाश पूर्णपणे अदृश्य झालं होतं. जसं आपण एखाद्या बोगद्यातून चाललोय, पण हा बोगदा मातीचा नाही तर पानांचा आणि सावल्यांचा होता. आशिष आता फारच कमी बोलत होता. त्याचा चेहरा घामाने ओथंबलेला होता आणि त्याच्या डोळ्यांनी वारंवार खिडकीबाहेर पाहण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. मी त्याला विचारलं, काय बाहेर बघतो सारखं? त्याने हळू स्वरात उत्तर दिलं, सुधीर भाऊ, असं वाटतंय की कोणी आपल्या बरोबर चालतंय झाडांच्या मागून. जसं मी बघतो तसं ते लपून जातं. मी त्याच्याकडे थेट नजर टाकली. तुझा भास असेल, पण माझे स्वतःचे हात सुद्धा आता स्टेअरिंगवर पूर्ण स्थिर नव्हते. मला सुद्धा असं काहीसं वाटायला लागलं होतं. आधीच अर्धा तास झाला होता. आम्ही अजूनही त्या कच्च्या रस्त्यावरच होतो, पण काहीतरी विचित्र घडत होतं. आम्ही एक वळण पार केलं आणि मी दचकलो. समोर पुन्हा तोच तुटलेला बोर्ड होता. मी जोरात ब्रेक मारला. आशिषनं पाहिलं आणि घाबरून ओरडला, हा तर तोच बोर्ड आहे. आपण इथे आधी आलोय. मी मान हलवली. हो, अगदी तोच बोर्ड, तेच वळण. मी ट्रकमधून खाली उतरलो आणि बोर्डजवळ गेलो. मी बोटाने धूळ पुसली. खाली लिहिलं होतं, गरिया घाट जंगल क्षेत्र, चेतावणी, रात्री प्रवेश करू नका. मी दात कुरकुरत म्हणालो, आपण रस्ता चुकलोय. आशिष ट्रकमधून खाली उतरला. हो, आपण गोलच गोल फिरतोय. GPS काम करत नाही. फोनमध्ये नेटवर्क नाही. त्यात ही जागा काहीतरी विचित्र आहे. मी चहू दिशांनी पाहिलं. रस्ता तसाच होता. तीच झाडं, तशीच झुडपं. पण आता मलाही जाणवायला लागलं होतं की आपण कुठेतरी अडकून पडलोय. आम्ही ट्रक पुन्हा पुढे सरकायला सुरुवात केली. यावेळेस मी पूर्ण लक्ष केंद्रित केलं.
मी प्रत्येक वळणाची मोजणी करायला लागलो. सुधीर भाऊ, आपल्याला हा रस्ता सोडावा लागेल. आशिषच्या आवाजात भीती आणि चिडचिड होती. मी म्हणालो, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हा ट्रक आहे, सायकल नाही. कुठे घेऊन जाणार याला? तो गप्प झाला. मग एक वळण आलं आणि समोर तोच म्हातारा माणूस उभा दिसला. अगदी तसाच जसा मागच्या वेळी दिसला होता. तेच धोतर, तीच लाकडी काठी, तोच शांत चेहरा. पण आता त्याचे कपडे अधिकच फाटलेले आणि मळलेले होते. चेहऱ्यावर अजून जास्त सुरकुत्या आणि यावेळी त्याचे डोळे बंद होते. तो बंद डोळ्यांनी उभा होता. मी ट्रक थांबवला नाही, फक्त सावधपणे त्याच्या शेजारून ट्रक नेला. आशिषने थरथरत्या आवाजात विचारलं, हा म्हातारा तर तोच आहे ना? मी काही उत्तर दिलं नाही, फक्त ट्रक पुढे हाकत राहिलो. मागे पाहिलं तर तो गायब झाला होता. आता आम्हा दोघांनाही समजून चुकलं होतं की काहीतरी अघटित घडतंय. पुढच्या रस्त्यावर धुकं अजून अधिक दाट झालं होतं. मी ट्रक थांबवला. आता काय करायचं सुधीर भाऊ? आशिष विचारत होता. मी म्हणालो, आता एकच उपाय आहे, मागे फिरू, जिथून आलं होतं तिथेच जाऊया. मी ट्रक फिरवला आणि मागे जायला सुरुवात केली. 10 मिनिटं, 15 मिनिटं गेली आणि समोर पुन्हा तोच तुटका फलक. आशिषचा चेहरा पिवळा पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपण बाहेर पडू शकत नाही, कारण आपण एका सकव्यात अडकलोय. मी मान खाली घातली. आम्हा दोघांना उमगलं होतं. हा काही सामान्य रस्ता नव्हता. हा रस्ता आपल्याशी खेळतोय. रात्र आणखी गडद झाली होती. ट्रकमधली हवा आता गुदमरायला लावणारी वाटत होती. मी म्हणालो, चल थोडा वेळ ट्रकच्या बाहेर जाऊ, दम घुटतोय. आम्ही दोघं ट्रकच्या बाहेर पडलो. थंडी एवढी तीव्र होती की श्वासातून धूर निघत होता. मी सिगारेट पेटवली. आशिष जमिनीवर बसला. भाऊ, या रस्त्याने आपल्याला पकडलंय, आपण कधीच बाहेर जाऊ शकणार नाही. मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण आता माझ्याकडे खरोखर उत्तर नव्हतं. आम्ही ट्रकपासून थोडं दूर त्या सुनसान जंगलाच्या कडेला उभा होतो. चारही बाजूंनी भयान शांतता पसरलेली होती. थंडी इतकी होती की हात खिशात ठेवले तरी बोटं बर्फासारखी गार पडली होती. मी सिगारेटचा शेवटचा झुरका घेतला आणि दूर जंगलाकडे पाहिलं. सगळीकडे सारखंच, झाडं, पानं, धुकं आणि त्यामध्ये काहीतरी असं जे प्रत्येक वेळी दिसत नाही पण जाणवतं. सुधीर भाऊ, असं वाटतंय ना जसं कोणी आपल्याला पाहतंय? आशिषने हळू आवाजात म्हटलं. मी काहीही बोललो नाही, कारण मलाही अगदी तसंच वाटत होतं. आम्ही पुन्हा ट्रकमध्ये चढलो. आता मी एक निर्णय घेतला. ट्रकची काचं पूर्ण बंद केली, कॅबिन लॉक केला आणि आतली लाईट सुरू केली. ट्रकच्या मंद प्रकाशात आशिषचा चेहरा अजूनच थकलेला वाटत होता. थोडा झोप घे, मी म्हणालो. जेव्हा मन थकतं तेव्हा भीती अधिक जाणवते, मी म्हणालो. झोप येईल असं वाटत नाही सुधीर भाऊ, तो शांतपणे म्हणाला. झोपलं तरी स्वप्न तेच येणार जे बाहेर चालू आहे. अर्धा तास असाच गेला. ट्रक सुरू होता, पण आम्ही कुठेही जात नव्हतो. आमचे GPS, मोबाईल सगळं निरुपयोगी झालं होतं. तेव्हाच ट्रकच्या वरून आवाज आला, जसं काहीतरी वरून चालत गेलं. आम्ही दोघांनी एकाच वेळी वर पाहिलं. आम्ही घाबरलो होतो. आशिषने माझ्याकडे पाहिलं. त्याचा श्वास वाढला होता. कोणी वर चढतंय का? शक्यतो एखादा प्राणी असावा. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. आशिष म्हणाला, मी उतरून बघतो. नाही. मी त्याचा हात घट्ट पकडला. आता कोणीही ट्रक बाहेर जाणार नाही, कमीत कमी या वेळेस तर नक्कीच नाही. काही वेळाने ट्रकच्या हेडलाईट्स आपोआप ब्लिंक होऊ लागल्या. एकदा बंद, मग पुन्हा चालू. मी स्विच पाहिला तर तो बंद होता. सुधीर भाऊ, लाईट तर बंद आहे, मग आपोआप कशी चालू झाली? मी काहीच बोललो नाही. ट्रकचे इंजिन बंद करायचा विचार माझ्या मनात होता, पण काहीतरी थांबवत होतं. आपण इथेच थांबू का? आशिषने विचारलं. मी हलक्या आवाजात म्हणालो, जोपर्यंत सूर्य उगवत नाही कोणीही ट्रक बाहेर जाणार नाही, कुठेही जाणार नाही.
आणि कोणत्याही आवाजाकडे लक्ष देणार नाही. आशिषने मान हलवून होकार दिला. रात्र पुढे सरकत होती किंवा कदाचित थांबलेलीच होती, कारण घड्याळाचा काटा तसाच अडकलेला होता. मी तो काटा हलवला. सेकंदाचा काटा हलला आणि पुन्हा थांबला, मग उलट फिरू लागला. मी घड्याळ काढून बाजूला ठेवलं. आता मात्र खात्री झाली होती आपण कोणत्या तरी वेगळ्याच जागेत अडकलेलो आहोत. तेव्हाच ट्रकच्या काचेवर टकटक आवाज झाला, जसं कुणीतरी अलगद बोटांनी टकटक करत होतं. आम्ही दोघं बधीर होऊन बसलो. मी काचेकडे पाहिलं, पण आता तिथे काहीच नव्हतं. तेवढ्यात बाजूने पुन्हा कोणाच्या तरी हसण्याचा आवाज झाला. पाहू नकोस, मी आशिषला सांगितलं, पण त्याने हळू सांगितलं, सुधीर भाऊ, मला मागे काहीतरी दिसलं, एक मानवी सावली. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. सावली कुठे? मी विचारलं. त्या काचेपलीकडे डावीकडच्या झाडाखाली कुणीतरी उभं आहे. मी हळूच मान वळवली, पण धोकं इतकं दाट होतं की काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. काही सेकंदात पुन्हा आवाज आला, यावेळी दुसऱ्या बाजूच्या काचेमध्ये. आशिष आता थरथरत रडू लागला होता. ट्रकच्या बाहेर अजूनही टकटक आवाज येत होते, प्रत्येक वेळी वेगळ्या काचेमध्ये, जसं कुणीतरी आमच्या ट्रक भोवती फिरून आम्हाला वेढा घालत होतं. आणि मग अचानक एक अतिशय मंद आवाज आला, जसं कुणीतरी अगदी जवळ येऊन कुजबुजत असावं. बाहेर ये. मी मनातल्या मनात देवाचे नाव घेतले. आशिषचा खांदा घट्ट पकडला आणि म्हणालो, डोळे बंद ठेव, काहीही ऐकू नको, काहीही पाहू नको. आम्ही दोघं एकमेकांना बिलगून बसलो, श्वास रोखलेले. बाहेर फक्त धोका आणि कोणाच्या तरी पावलांचा आवाज. सकाळ कधी होणार हे आम्हाला ठाऊकच नव्हतं, कारण ही रात्रसुद्धा संपत नव्हती. घड्याळाचे काटे, मोबाईलचं नेटवर्क आणि बाहेरची वेळ सगळं स्थिर झालं होतं. मी आणि आशिष संपूर्ण रात्र ट्रकच्या केबिन बाहेर बसून राहिलो. ना काही बोललो ना हललो, फक्त एकमेकांचे थरथरते श्वास ऐकत राहिलो. बाहेर मात्र टकटक आणि त्या सावल्या त्या काळोख्या जंगलात विरघळत चालल्या होत्या. तेव्हाच ट्रकच्या हेडलाईट्स झपकायला लागल्या आणि अचानक इंजिन आपोआप बंद झालं. मी पटकन इग्निशन ऑन केलं. एकदा, दोनदा, तीनदा ट्रक स्टार्टच झाला नाही. काय झालं सुधीर भाऊ आता? आशिषने घाबरून विचारलं. मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, काय माहीत, पण आता तर बॅटरी डेड झाली आहे बहुतेक. आशिष माझ्याकडे बघतच राहिला, जणू आता कुठलीच आशा उरलेली नव्हती. मी खिडकीतून बाहेर डोकावलं. बाहेर धुकं थोडं विरत चाललं होतं. कदाचित सकाळ होत होती, पण आकाशात अजूनही सूर्यकिरण नव्हतं. फक्त एक फिकट निळसर उजेड आणि त्यातही एक विचित्र गारठा. आता काय? आशिषनं विचारलं. मी ठाम निर्णय घेतला. आपण ट्रक इथे सोडूया, थोडं चालत जाऊया. कदाचित एखादं गाव सापडेल किंवा रस्ता. ट्रक सोडून जायचं? त्याने आश्चर्याने विचारलं. दुसरा काही उपाय नाही. इथे थांबलो तर असंच अडकून राहू. मी ट्रकची किल्ली काढली, सर्व कागदपत्र घेतली आणि केबिनमधलं सामान पाहिलं. एक टॉर्च, एक पिशवी, 2 बिस्किटाचे पुडे, अर्धी बाटली पाणी आणि एक जुनी काठी जी सामान खेचण्यासाठी ठेवलेली होती. जे हवंय ते घे, मी म्हणालो. आशिषने टॉर्च उचलला. मी हातात काठी घेतली. ट्रक बंद केला आणि चालायला लागलो. रस्ता अजूनच अरुंद होत चालला होता. झाडं एकमेकांच्या जवळ आली होती. वरच्या सुकलेल्या फांद्या आमच्या डोक्यावरून जात होत्या, जणू आम्हाला अडवत होत्या. आमच्या बुटांचे आवाज कोरड्या पानावर घासत होते आणि दर 2-3 मिनिटांनी आम्ही मागे वळून पाहत होतो, कारण कोणीतरी आपल्या मागे आहे. हा भास आता सवयीचा झाला होता. सुमारे अर्धा तास झाल्यानंतर एक छोटा कच्चा रस्ता दिसला, जो मुख्य रस्त्यापासून उजवीकडे खाली उतरत होता, झुडपातून जात होता. मी थांबून पाहिलं. इथून जाऊया का? आशिष म्हणाला. जर हाही रस्ता धोकादायक निघाला तर? आपण प्रत्येक रस्ता प्रयत्न करून पाहू, काहीतरी मार्ग निघेलच. आम्ही दोघं त्या पाय वाटेवरून खाली उतरलो. काहीच अंतरावर एक मोकळं मैदान दिसलं आणि त्या मैदानाच्या मधोमध
एक जुनी दगडी विहीर होती. विहिरीभोवती काटेरी झुडपं उभी होती. त्यातली काही जळून गेली होती. जणू कोणीतरी अलीकडेच आग लावली होती. पण सगळ्यात विचित्र गोष्ट होती, त्या विहिरीजवळ एक पडलेल्या जुन्या ट्रकचा सांगाडा. एक असा ट्रक जो आता केवळ गंजलेल्या लोखंडी रचनेत रूपांतरित झाला होता. आशिष तिथंच थबकला. सुधीर भाऊ, बघा तो ट्रक. मी त्याच्या दिशेनं पाहिलं. काही तो. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच मी पुढे सरसावलो आणि ट्रकचा सांगाडा पाहू लागलो. अगदी तोच मॉडेल, तोच आकार, तोच आराखडा, फक्त नंबर प्लेट कोरडी आणि मिटलेली होती. मी ट्रकच्या कॅबिनमध्ये डोकावलं. आता एक जळालेली ड्रायव्हर सीट होती आणि त्याखाली काही हाडं दिसत होती. आशिषने एक मागे पाऊल टाकलं आणि तो सरकला. इथे कोणीतरी मेला आहे सुधीर भाऊ, आणि तेही ट्रकमध्येच. मी काहीच बोललो नाही. माझा घसा कोरडा पडला होता. पायांना बळ उरलं नव्हतं. तेवढ्यात मागून एक आवाज आला. थांबलात. आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. कोण बोललं, मी म्हणालो. कोणतंही उत्तर आलं नाही. फक्त हवेत भिरभिरणाऱ्या हलक्याशा हशीतले आवाज आम्हाला आले. आशिष थरथरला. सुधीर भाऊ, परत जाऊया. हे ठिकाण, हा रस्ता ठीक नाही. मी त्याचं ऐकलं. आम्ही मागे वळलो. पण थोडं मागे जाताच जी झुडपातून आलेली पायवाट काही वेळापूर्वी होती, ती आता दिसतच नव्हती. रस्ता कुठे गेला सुधीर भाऊ? आशिष आता मोठ्याने बोलू लागला होता. आपण तर ह्याच रस्त्याने आलो होतो. ती पायवाट कुठे गेली? मी चारही बाजूंनी पाहिलं. फक्त काटेरी झुडपं, तीच विहीर, तेच कोरडं मैदान, पण वरच्या रस्त्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. आता आम्ही अशा एका वलयात अडकलो होतो जिथं येणारा रस्ता होता पण जाणारा नाही. आशिष आता माझ्या खांद्यावर हात टेकवत म्हणाला, आपल्याला त्या ड्रायव्हरनं सळकावलं सुधीर भाऊ, जो आपल्याला शॉर्टकट दाखवून गेला. तो माणूस नव्हता. एक चकवा, एक आत्मा होता ज्याने आपल्याला भटकावलं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शांत हो. आता आपल्याला इथून बाहेर पडायचंय. तेवढ्यात पुन्हा आम्हाला मागून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. आम्ही दोघांनी तिकडे वळून पाहिलं. तेव्हा कुणीतरी पांढऱ्या कपड्यात उभं होतं, ज्याचे केस लांब होते. आता ते रडणारे जे कोणी होते ते हसत हसत उभे झाले आणि त्याचा तो विद्रूप चेहरा पाहून आमची पाचावर धारण बसली. आणि आता त्या पिशाचाचा आकार वाढत होता. आम्हाला वाटलं की हा आमचा शेवटचा क्षण आहे. मी दत्तगुरूंचा भक्त होतो. मी माझ्या देवांचं नामस्मरण करत होतो. हे देवा, मला वाचव या संकटातून. आणि मी डोळे मिटले. आम्ही दोघेही घाबरत आमच्या मृत्यूची वाट पाहत होतो. पण तेवढ्यात ते पांढऱ्या कपड्यातील पिशाच ओरडत रागाने आमच्या मागे पाहत होतं. आणि ते किंचाळत हळूहळू मागे गेलं आणि त्या जंगलात नाहीसं झालं. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा एक भगव्या वस्त्रातील एक बाबा उभे होते. आम्ही चालत त्यांच्याकडे गेलो. बाबा तुम्ही कोण? आणि तुम्हाला पाहताच ते पिशाच पळून गेले. तेव्हा ते बाबा म्हणाले, मी बाजूच्याच एका गावात राहतो. तेथील मी पुजारी आहे. पण इथून जात असताना मला तुमच्या ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मी इकडे आलो. आणि तुम्ही मला संकटात दिसले. तुम्ही चकव्यात अडकले होतात, पण आता सुखरूप आहात. या, माझ्या मागे या. आम्ही त्या बाबांच्या मागे मागे चालायला लागलो. जो रस्ता आम्हाला दिसत नव्हता, ती पायवाट आता स्पष्ट आमच्या समोर दिसत होती. आणि काही वेळातच आम्हाला आमचा ट्रक दिसत होता. आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आला. आम्ही ट्रकजवळ आलो आणि जेव्हा आम्ही ट्रकमध्ये चढलो तेव्हा त्या बाबांचे आभार मानण्यासाठी मी बाहेर पाहिलं. तेव्हा ते बाबा आम्हाला कुठेही दिसत नव्हते. आम्ही बराच वेळ इकडे तिकडे पाहिलं, पण ते आम्हाला दिसले नाही. शेवटी आम्ही समोर निघण्याचा निर्णय घेतला आणि ट्रकसुद्धा चालू झाला. पण तो भयानक अनुभव आजही आठवला तरी अंगावर काटा येतो. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.